तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. महाराष्ट्रात गुंडाराज आणण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही विरोधक रोखणारच. आनंद दुबे यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम गुंडांचे समर्थन करत आहे. जर एकनाथ शिंदे जास्त वेळ मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रात गुंडाराज लागू होणार, असे त्यांच्याच मित्रपक्षाचे आमदार म्हणाले आहेत. मग शिंदेंच्या मंत्र्यांना अशी भूमिका घेण्याचा काहीच हक्क नाही. तुम्ही महाराष्ट्रात गुंडाराज आणण्याचा प्रयत्न करताय तर आम्ही विरोधक रोखणारच. मुंबई कोण जिंकणार, कोणाची सत्ता येणार हे मुंबईची जनताच ठरवेल. निवडणूक घ्या ना, खरं खोटं होऊन जाईल, असं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. 20-24 ताससाठी मुंबई प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. असं आहे की हे आरोप आम्ही नाही केलाय. हे आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार, विद्यमान आमदार गणपत गायकवाडनी केलाय. गणपत गायकवाडचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम हे गुंडे लोकांना समर्थन करत आहे आणि जर एकनाथ शिंदे जास्त दिवस मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी लागू होणार. तर हे आम्ही नाही सांगतो ना, हे तर भारतीय जनता पक्षाचे लोक आहे. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे मिळून सरकारमध्ये आहे ना, असं नाही की दोन आपसमध्ये विरोधक आहे. तर हे जे शिवसेना एकनाथ शिंदेचे लोक आहेत आणि जे त्यांचे विधायक आहे, आमदार आहेत, ते जे मागणी करत आहे ना, ते एकदम मतलब अशी मागणी करायचा हक्क नाही त्यांना. कारण असं आहे की गणपत गायकवाडनी जी गोळीबारची प्रकरण केली आहे, त्याचा म्हण आहे की माझ्यावर इतक्या प्रेशर आणला ह्या गुंड्या लोकांनी मिळून की मी मजबूर झालो आहे. तर हे सगळं चौकशीचा विषय आहे आणि याच्यामध्ये आमच्या विरोधकांच्या विपक्षाचा काय रोल आहे? तुम्ही महाराष्ट्रातला गुंडराज, जंगलराज बनवायचे प्रयत्न करत आहे का? तर आम्ही ॲज अ विरोधक, विपक्ष आम्ही तुम्हाला रोखणार आहे. आमच्यावर जिम्मेदारी आहे 13 कोटी लोकांच्या. तर आम्ही आमची विरोधकांची भूमिका आम्ही मांडणार आहेत. सर, एक तरफ ठाकरे पिता पुत्रांचा जीव पोपटासारखा मुंबईत अडकलेला आहे. मुंबई महापालिका ही त्यांच्यासाठी सोन्याची कुळबी आहे, असे गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. असं आहे की मुंबईमध्ये कोण जिंकणार, कोणाची सत्ता येणार हे मुंबईची जनता ठरवणार आहे. आपण सगळ्यांना माहीत आहे की मागच्या 30 वर्षापासून मुंबईचे लोक आम्हाला आशीर्वाद देतात. आम्ही सत्तेमध्ये आहे. BMCचे जे कार्यभार, जे कामकाज आहे ते जर चांगलं नाही तर लोक आम्हाला मत कशामुळे देत आहे? आम्ही काम करतो आहे ना रस्त्यावर. तुम्हाला माहीत आहे की शिवसेनेची एक प्रारब्ध आहे की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. तर आम्ही समाजसेवेत शिवसेनेची शाखा मशहूर आहे मुंबईमध्ये. काही झालं तर कुठे न्याय नाही भेटला तर तुम्ही शाखेमध्ये जा, तुम्हाला न्याय भेटेल. आणि हे सगळं बाळासाहेब ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी, आदित्य ठाकरेजीचा प्रयत्न जे आहे त्याच्यावर आम्ही सगळं हे काम करतो आहे. आणि हे गिरीश महाजन सारखे नेते काय बोलतात बघून घ्या ना, करा ना निवडणूक. दूधच्या दूध पाणीचं पाणी करू ना, आमच्यावर आरोप करू नका. निवडणूकची रिंगामध्ये या, तेव्हा ठरेल की आमचे प्राण BMCमध्ये आहे की तुमचे प्राण BMCमध्ये आहे आणि कोणाचे प्राण वाचतात हे बघून घेऊ. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.